मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोडमध्ये पुढे आपण असं पाहणार आहोत की इकडे काव्या पार्थला म्हणत असते की मला माहीत आहे पार्थ, मी तुम्हाला फार दुखावलेलं आहे, त्यामुळेच तर मग मी हे सर्व करत आहे. म्हणूनच हे खिचडी आणि म्हणूनच ते श्रीखंड, फक्त तुम्हाला थोडा वेळ बोलता यावं यासाठीच मी हे सर्व करत आहे. आणि तुम्ही काय म्हणालात, मी तुम्हाला आणखी ओळखलेलंच नाही आहे. तर पार्थ, मला माहीत आहे तुम्ही माणूस म्हणून फारच चांगले आहात, पण जर तुम्ही मला या नात्याच्या पलीकडे दुसरे कुठेही भेटला असतात ना, तर नक्कीच आपलं छान जुळलं असतं. पण पार्थ, आत्ताही आपल्यामध्ये मैत्री होऊ शकते आणि ही मैत्री मी आउट ऑफ गिल्ट करत नाही आहे, अगदी मनापासून करत आहे. पार्थ, मला माहीत आहे तुमच्यासारख्या माणसाला, ज्याला आयुष्यामध्ये प्रेम हवं होतं, संसार हवा होता, अशा माणसाला मी डायरेक्ट डिवोर्स पेपरच दिले. याचं तुम्हाला किती दुःख झालं असेल हे मला माहीत आहे. आणि योगायोगाने माझा डिवोर्स लॉयर आणि तुमचा क्लायंट एकच निघाला. आणि यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला मी बसून सांगणार होते शांतपणे, त्या गोष्टी तुम्हाला अत्यंत चुकीच्यापणाने कळाल्या. ह्याच गोष्टीचा मला गिल्ट आहे. ज्या व्यक्तीला आयुष्यामध्ये संसार हवा होता, प्रेम हवं होतं, ज्याचा प्रेमावर, संसारावर विश्वास आहे, अशा व्यक्तीला आज फक्त माझ्यामुळे डिवोर्सच्या वाटेवर चालावं लागत आहे. या गोष्टीचा माझ्या मनामध्ये गिल्ट आहे. आणि हा गिल्ट मनामध्ये असताना, तुम्हाला हे सर्व करत असताना किती त्रास होत असेल हे मला चांगलंच माहीत आहे. या गोष्टीचाही माझ्या मनात फारच गिल्ट आहे. आणि म्हणूनच मी इतके दिवस हे सर्व प्रयत्न करत होते, कारण मला असं वाटत होतं माझ्यामुळेच तुमच्या चेहऱ्यावरचं हसू पुसलं गेलं आहे आणि आता ते माझ्यामुळेच वापस आलंही पाहिजे. निदान उरलेले काही दिवस तरी तुम्ही माझ्यामुळे हसला पाहिजेत, आनंदी राहायला पाहिजेत, त्यामुळेच मी हे सर्व करत होते. मला चांगलंच माहीत आहे पार्थ, माझ्यामुळे तुम्ही खूपच दुखावला गेला आहेत. आणि इकडे त्यांचं हे सर्व बोलणं रम्या ऐकत असते, कारण तो फोन पार्थने चालूच ठेवलेला असतो. त्यावरती म्हणते, एवढे दिवस झालं जे व्हावं या गोष्टीसाठी मी प्रयत्न करत होते, वाट पाहत होते, ते ऑलरेडीच पार्थने केलं आहे. खरंच ही फार ग्रेट न्यूज आहे. आता मी हे सर्वात आधी आईला सांगते, असं म्हणून ती वसू आत्यांना कॉल करते. आणि वसू आत्या इकडे त्यांच्या रूममधनं जिना उतरून खाली येत असतात, पण त्यांचा पाय मुरगळला असल्यामुळे त्यांना फारच त्रास होत असतो. त्यांना पायऱ्याही उतरता येत नसतात, पण तरीही त्या रूममध्ये आणि त्या इन्व्हॉल्वमध्ये काय आहे याचा शोध काढण्यासाठी त्या येत असतात. त्यावर त्यांना तिथे फोन येतात रम्याचे, पण त्या फोन उचलत नाहीत आणि तसंच काव्याच्या रूममध्ये जातात. त्यानंतर मग इकडे नंदिनी ही तिच्या आनंद निवासमध्ये एकटीच उभी राहिलेली असते आणि ते पाहून जीवा तिथे येतो आणि नंदिनीला म्हणतो, आणि जीवा तिला म्हणतो, तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं थोडं, सोडवू का जरा आपल्या ह्या नात्याचं कोडं. त्यावर मग नंदिनीला आठवतं की ही कविता तर तिचीच असते, तू सुगंध गजऱ्याचा, मी फिकं फिकं अत्तर, तुला पडलेल्या प्रश्नांचं मी शोधू पाहत आहे उत्तर, मी शोधू पाहत आहे उत्तर. सापडता सापडत नाहीये आपल्या नात्याचं मूळ, माझ्याही जुन्या फिलिंगवर जमली होती धूप. आम्ही मुलं अशीच असतो, मला काहीच कळत नाही, पण तू पिळलास कान, आता आलीये मला जाग, आता तरी सोडून बघ नंदिनी तुझा राग. तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं थोडं, तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं थोडं. हे ऐकून नंदिनी जीवाकडे बघतच असते आणि जीवा तिला म्हणतो, तुला अजूनही काहीच बोलावंसं वाटत नाहीये का. त्यावर नंदिनी म्हणते, प्रश्नाचं उत्तर प्रश्नच कसं असू शकतं. त्यावर जीवा म्हणतो, तू तरी कुठे माझ्या प्रश्नाचं उत्तर देत आहेस. त्यावर नंदिनी म्हणते, तुम्हाला उत्तर हवंय का. त्यावर जीवा म्हणतो, हो. मग ती म्हणते, ठरलं तर मग. त्यावर जीवा म्हणतो, पण उत्तर असं नाही, तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते सर्व खरं खरं बोलून मोकळी हो. त्यावर नंदिनी म्हणते, ठीक आहे, आज रात्री माझ्यासोबत डिनरला येतान का. त्यावर जीवा म्हणतो, हो नक्कीच. आणि तो एवढा आनंदी झालेला असतो नंदिनीचं हे वाक्य ऐकून की त्याच्या आनंदाला थारावार नसतो. आणि त्यानंतर तो तिला ठीक आहे म्हणून तिथनं निघून जातो आणि नंदिनी इकडे एकटीच
एकटीच विचार करत उभी राहिलेली असते. पण मित्रांनो, आणखीनही नंदिनीच्या मनामध्ये काय असतं ते जीवाला कळालेलं नसतं. आणि इकडे काव्या पार्थला म्हणते, ज्या वाटेवर मी चालत होते आज त्या वाटेवर तुम्ही आहात. आणि त्यानंतर ती तिथनं निघते. त्यावर मग पार्थ तिला आवाज देतो, काव्या थांब काव्या. पण काव्या मात्र काही थांबत नाही. त्यावर तो तिला फोर्सफुली थांबवतो आणि म्हणतो, काव्या जर तुम्ही अशाच रागावून गेलात ना तर मात्र मला खरंच वाईट वाटेल. त्यावर काव्या थांबते आणि त्याला म्हणते, मला राग आला आहे असं कोण म्हटलं? मी रागवलेली नाही आहे, फक्त मला वाईट वाटलंय. जसं आधी तुम्हाला माझ्यामुळे वाईट वाटायचं तसं. वाटायचं ना पार्थ? त्यावर पार्थ म्हणतो, हो वाटायचं ना, पण तुम्हाला कुठे काय फरक पडायचा? त्यावर काव्या म्हणते, जसं आत्ता तुम्हाला फरक पडत नाहीये तसं. त्यावर ती म्हणते, तुझा बदला माझा बदला, हे असा खेळ खेळायला आपण काही लहान आहोत का? त्यावर तो म्हणतो, खरंच आपण लहान तर नाही आहेत. त्यावर ती म्हणते, मग का आपण हे असं करतो? एका अर्थी असं वाटतं की आपण लहान होतो ना तेच बरं होतं, कारण रुसवे फुगवे तर नव्हते लहानपणी. आणि जर एखाद्या वेळेस भांडण झालंच तर कट्टीबट्टी करून मोकळे व्हायचो आणि त्यानंतर पुन्हा एकमेकांशी बोलायचं ही सर्व विसरून. त्यावर पार्थ म्हणतो, सुटायचे ना? का तर कारण तिथे घट्ट मैत्री असायची आणि आपल्यामध्ये ना मैत्री आहे ना प्रेमाचा तर दूर दूरपर्यंत संबंधच नाहीये. पार्थ म्हणतो, मला चांगलं वाटावं म्हणून तुम्ही सरमेन कॉफी ऑर्डर केली होती आणि मला चांगलं वाटावं म्हणूनच तुम्ही खिचडी बनवली, श्रीखंड केलं. पण मला चांगलं वाटावं म्हणून आणखी एक गोष्ट कराल का? माझ्यासोबत आज रात्री लॉंग ड्राईव्हला याल का? इकडे वसू आत्यांनी काव्याच्या रूममध्ये जाऊन ते इन्व्हलप आणलेलं असतं ज्यामध्ये डिवोर्स पेपर्स असतात. त्यावर त्या जोराजोरात बाहेर येऊन मालिनीला आवाज देत असतात आणि ज्यावेळेस ती बाहेर येते त्यावेळेस तिला म्हणतात, त्यावर त्या म्हणतात, बरंच काही झालं आहे. त्यावर त्या म्हणतात की काकू, अहो आत्या तुम्ही बाहेर का आलात आणि वरतून खाली कशा आलात? तुमच्या पायाला एवढं लागलेलं आहे आणि तुम्ही चालतायत का बरं? एवढं काय झालं? तुम्ही इथे आधी खाली बसा बरं. त्यावर आत्या म्हणतात, माझं सोड ग, मी तुला म्हणत असते ना नेहमी मला माणसे ओळखता येतात आणि मी जे म्हणते ते नेहमीच खरं होतं. तू स्वप्नातही विचार केला नसशील असं काहीतरी झालं आहे. एवढ्यातच तिथे रम्या येते आणि रम्या तिच्या आईला हे सर्व मालिनीला सांगण्यापासनं थांबवते आणि ती म्हणते, ते इन्व्हलप आधी झाकून टाक. त्यानंतर काकू म्हणतात, अगं काय झालं? तुम्ही दोघी एवढ्या ओरडत का होतात जोराजोरात? नेमकं काय झालं आहे ते सांगा. त्यावर रम्या म्हणते, अगं काही नाही मामी, पार्थने आज खूप मोठी डील फायनल केली आणि आपल्या कंपनीला खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट भेटलेलं आहे. त्यावर काकू म्हणतात, रम्या तू आधी ही छत्री बाहेर ठेव बरं. बाहेर का नाही ठेवून आलीस? आत्ताच कल्पनाने सर्व लादी पुसून घेतली होती आणि तू ह्या छत्रीचं केवढं पाणी केलं आहेस. तू आधी ती छत्री ठेवून ये बरं. त्यावर मालिनी स्वतःच तिच्या हातामधली छत्री घेऊन बाहेर ठेवून येते आणि त्यानंतर तिला विचारते, हा आता सांगा तुम्ही दोघी नेमकं असं काय झालं आहे? त्यावर मग ती सांगते, तेच की मला त्याचंच कौतुक वाटत होतं मालिनी. मी तुला म्हणत होते ना की पार्थ आपला पुढे जाऊन नक्कीच विक्रमची गादी सांभाळणार, चालवणार आणि तेच पार्थने आज करून दाखवलेलं आहे. त्यावर मग मालिनी का आत्यांना म्हणते, अहो मग हेच होतं तर मग तुम्ही एवढं रागवून का आवाज देत होतात? चिडून बोलल्यासारखं का बोलत होतात? ही तर फारच मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि एवढी आनंदाची गोष्ट तुम्ही असं चिडल्यासारखं का सांगत होतात आवाज देऊन? त्यावर आत्या म्हणतात, अगं आनंदाची गोष्ट नेहमी आनंदी होऊनच सांगावी असं असतं का? कधी कधी अशीही सांगितली पाहिजे म्हणजे जास्तच आनंद होतो. आणि इकडे काव्या त्या पार्थच्या कॅबिनमधनं खाली येत असते. त्यानंतर ती रस्त्यातच त्या अलिशाला फोन करते आणि तिला सर्व सांगते की मी आज पार्थसोबत बाहेर रात्री जाणार आहे, त्यामुळे तूच रात्री एकटी रिव्हिजन करत बस, कारण मला येणं शक्य होणार नाही. त्यावर अलिशा म्हणते, काय का कुठे जाणार आहेस? तुम्ही डेटवर वगैरे जाणार आहात का? त्यावर ती म्हणते, डेटवर नाही, मी फक्त लॉंग ड्राईव्हवर जाणार आहे आणि तू विचार करतेस तसं काही नाही आहे. ॲज अ फ्रेंड म्हणून आम्ही दोघे जाणार आहोत. आणि इकडे जीवा नंदिनीच्या आनंद निवासमधल्या त्या एका ताईशी
कोणाशी बोलत असतो। त्यावर त्या ताई म्हणतात, हे बरं झालं नंदिनी मॅडमचा राग थोडा कमी झाला, पण आता मी सांगते तू तसंच कर, तू बाहेर जाताना जॅकेट आणि टी शर्ट घाल एकदम छान दिसतोस तू त्यामध्ये, एकदम झकपक। त्यावर तो म्हणतो, झकपक म्हणजे काय? तर त्या म्हणतात, एकदम छान दिसतोस आणि नंदिनी मॅडमलाही तू त्यामध्येच आवडतोस। इकडे रम्या वसू आत्यांना वरती घेऊन जाते आणि त्यांचे पाय शेकते। त्यावर आत्या म्हणतात, तुला काय गरज होती ग एवढी घाई करायची? तुला माहीत तरी आहे का माझ्या हाताला काय लागलं आहे? त्यावर रम्या म्हणते, मला सर्व माहीत आहे आई, यामध्ये काव्या आणि पार्थचे डिवोर्स पेपर्स आहेत आणि त्या डिवोर्स पेपरवर पार्थने सहीही केलेली आहे। त्यावर आत्या म्हणतात, तुला कसं ग माहीत? जेव्हा त्यांना विचारतो, तुम्हाला हे कसं माहीत आहे की मी तिला जॅकेट आणि टी शर्टमध्ये फार आवडतं? त्यावर त्या म्हणतात, तिनेच मला एक वेळेस सांगितलं होतं, मी तुमच्या दोघांची खूप मोठी फॅन आहे बरं का, आणि त्यामुळेच माझं तिच्याकडे सारखं लक्ष असतं आणि ती नाराज झाली ना मला लगेचच बरोबर समजतं। पण आता तिचा राग थोडा शांत झाला आहे आणि मला ती स्वतःच डिनरला जाऊया असं म्हणाली आहे, त्यामुळे मी फारच हॅप्पी आहे। त्यावर त्या ताई म्हणतात, तू हो हॅप्पी तर असायलाच हवं, तूही हॅप्पी असायला हवं आणि तिने तर डबल हॅप्पी असायला हवं। त्यावर जेव्हा म्हणतो, असं का बरं? त्यावर ती म्हणते, कारण जिजा नवरा पाणीपुरीचा स्टॉल घेऊन उभा असतो त्या बाईने तर डबल हॅप्पी असायलाच हवं। तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की मालिनी काकूंना कॉल करून गुरुजी म्हणत असतात की ती जी काही कोर्ट कचेरीची कामे आहेत ती उद्या दुपारनंतर करा, आणि इकडे काव्या आणि पार्थ जाण्यासाठी रेडी होत असतात। काव्या त्याला विचारूनच सर्व काही रेडी होत असते आणि इकडे जीवा आणि नंदिनीही रेडी होत असतात आणि इकडे वसू आत्यांचा आणि त्यांचा प्लॅन ठरतो की आता काव्याला तिच्या नकळत तिला डिवोर्सपर्यंत पोहोचवण्याचं। तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा।